जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 27 नोव्हेंबर 2024 वेनसडेचा दिवस आहे. आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती आणि उद्या थर्सडे 28 नोव्हेंबर निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सो वी आर गोइंग टू ॲनालाइज इन दिस व्हिडिओ टुमॉरोज प्री मार्केट ॲनालिसिस. ओके, सो फ्रेंड्स, सर्वात पहिला आपण बघूया इफ देर आर एनी इस्रायल अँड इराण वॉरमध्ये काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूज आहेत का. सो BBC न्यूजच्या सोर्सेसने 2 आवर्स एगो एक न्यूज रिफ्लेक्ट होते की इस्रायल हिजबुल्ला सीज फायर कम्स इन टू इफेक्ट. ओके, सो इट्स सम काइंड ऑफ साई ऑफ रिलीफ. ठीक आहे, सीज फायर होत आहे 2 कंट्रीजच्या बाउंड्रीजवरती आणि म्हणजे 2 ट्रूप्समध्ये, तर बेटर आहे. सो ॲटलिस्ट थोडासा रिलीफ आहे. ठीक आहे, तर इस्रायल इराण वॉर हे जे एक मेन म्हणजे एक काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून सतत त्या गोष्टीकडे एक कॉन्सन्ट्रेट करून एक लक्ष द्यावं लागतं डेली बेसिसला ॲनालिसिस करताना, कारण त्यावरती बऱ्याचशा गोष्टी सराउंड होत असतात. ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती फिरत असतात, कारण क्रूड ऑइल असेल किंवा मोठा काही अटॅक झाला किंवा काय झालं तर त्या गोष्टी थोडासा इफेक्ट करतात. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट अदानी लेटेस्ट न्यूज. एनिवेज अदानीचा थोडासा ड्रामा मला असं वाटतं आता, म्हणजे मी जसं आज सकाळच्या पण व्हिडिओमध्ये कालच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हा जो अदानीचा ओव्हरऑल जो मॅटर आहे हा थोडासा आता फॅक्टर इन केलेला आहे मार्केटने. ठीक आहे, सेम गोष्टीवरती मार्केट वारंवार रिॲक्ट करत नाही. जे व्हायचं ते होऊन गेलं, आता व्हॉट नेक्स्ट असं बोलून मार्केट पुढे चाललेलं आहे. अदानीजींचा जो काही अप्स अँड डाऊन्स चालू आहेत ते तर चालूच आहेत, ते त्यांच्या स्टॉक्समध्ये पण दिसत आहेत. आणि जी काही म्हणजे सिंगल डेमध्ये 5%, 10%, 15%, 20% एक बाउन्स बॅकची किंवा ती रिटर्न्स जनरेट करण्याची, अर्निंग्स करण्याची जी काही संधी होती ती ऑलरेडी मला असं वाटतं की आता निघून गेलेली आहे. इथून पुढे आता अदानीचे स्टॉक्स नॉर्मल कॉन्सॉलिडेशन फेजमध्ये जातील. अदरवाईज आय थिंक म्हणजे थोड्याफार अप डाऊन मुवमेंटमध्ये चालत राहतील. सो एक 3 तासापूर्वी एक न्यूज आहे अदानी ग्रुपसाठी की अदानी ग्रुपचे 2 स्टॉक्स, अदानी ग्रुप्स 2 स्टॉक्स प्लेस्ड अंडर ASM. ठीक आहे, ASM स्टेज 1 कॅटेगरी. ठीक आहे, सो ASM मीन्स वन सेकंड, आय विल जस्ट रीड इट आउट फॉर यू. ठीक आहे, तर तुम्हाला थोडंसं ते एक्स्ट्रा म्हणजे त्यातलं काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते समजून येतील. ASM मीन्स ॲडिशनल सर्व्हिलियन्स मेजर. तर ॲक्च्युली होते असं की अदानीच्या स्टॉक्समध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स भरपूर चालू आहेत तर ते टाळण्यासाठी, आणि ते टाळण्यासाठी म्हणजे इनफॅक्ट रिटेलर्स लोकांचं त्यात लॉस टाळण्यासाठी असं डिसिजन घेतलं गेलेलं आहे. ठीक आहे, सेबीने की ह्यांच्या 2 स्टॉक्सला ASM कॅटेगरीमध्ये टाकावं. ठीक आहे, सो ही एक न्यूज आहे अदानीजींची. हे अशा छोट्या मोठ्या न्यूज तर अदानीजींसाठी इट्स लाईक म्हणजे एवढा मोठा काही त्यात रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे, टांझानियन गव्हर्नमेंटने पण एक काहीतरी टांझानिया टू कीप पॅक्ट विथ अदानी फॉर कंटेनर टर्मिनल सेज ऑफिशियल. बिझनेस स्टँडर्डच्या सोर्सेसने न्यूज आहे. ठीक आहे, टांझानियन गव्हर्नमेंटने तर ऑलरेडी मी कव्हर केलं होतं की टांझानियन गव्हर्नमेंटने ऑलरेडी त्यांना गो अहेडचा सिग्नल ऑलरेडी दिलाच होता. ठीक आहे, आणि राहिला विषय ट्रम्प यांचा, तर ट्रम्प यांनी 35 मिनिट्स अगो आणि 36 मिनिट्स अगो हिंदुस्तान टाइम्सकडून एक न्यूज आहे. ओके, these Trump cabinet nominees faced bomb threats. FBI begins investigation.
सो ट्रम्प अजून इनफॅक्ट प्रेसिडेंट चेअरवरती बसले पण नाही आहेत. अँड त्यांच्या कॅबिनेटमधील कोणत्या तरी कॅबिनेटच्या मेंबरला बॉम्बचं थ्रेट देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, FBI ने ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. सो लेट्स सी ह्या गोष्टींचा काय परिणाम होतो मार्केटमध्ये. आणि उद्याचं मार्केट बघण्यासाठी म्हणजे साईडवेज असेल, अप ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड असेल, त्यासाठी सर्वात पहिलं आपण बघूया गिफ्ट निफ्टी आपल्याला काय इंडिकेट करत आहे. सो अकॉर्डिंग टू गिफ्ट निफ्टी आपण इथे बघू शकत असतो की वन सेकंड, गिफ्ट निफ्टी जस्ट आय थिंक फ्लॅट टू पॉझिटिव्ह झालेली आहे 3 पॉईंट्स. जस्ट फ्यू मोमेंट्स अगो मी बघत होतो तेव्हा 20 to 30 पॉईंट्स आय थिंक निगेटिव्ह होती, पण जस्ट फ्लॅट आहे आता, फ्लॅट टू निगेटिव्ह. ठीक आहे, सो लेट्स सी उद्या कसं बिहेव करतं आहे मार्केट ह्या इंडिकेशन्सना. आणि इकडे युरोपियन मार्केट्समध्ये बघाल तर FTSE नॉर्मल म्हणजे एकदम इट्स जस्ट ग्रीन, होल्डिंग ग्रीन कलर. आणि जर्मन मार्केट डॅक्समध्ये निगेटिव्हिटी आहे, कॅकमध्ये निगेटिव्हिटी आहे. ठीक आहे, अमेरिकन मार्केट्स काय म्हणतात बघूया आपण. डाव जोन्स 140 पॉईंट्स डाऊन आहे. आणि नॅसडॅक ओके थोडंसं रिकवर झालं आहे. नॅसडॅकसुद्धा मी थोड्या वेळपूर्वीपर्यंत बघत होतो ऑलमोस्ट 200 पॉईंट्स रेडमध्ये होतं, पण आता थोडंसं एक 50, 60, 70 पॉईंट्सची 220 पॉईंट्स समथिंग निगेटिव्ह होतं. आता ते 152 पॉईंट्स निगेटिव्ह आहे. सो लेट्स सी उद्या मार्केट ह्या सगळ्या गोष्टींना कसं रिॲक्ट करेल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा किती इम्पॅक्ट होतो. जनरली आपण बघतो की इम्पॅक्ट होतो, कारण आपण ह्याच गोष्टींना कन्सिडर करून उद्याचं नेक्स्ट डेचं आपण एक ॲनालिसिस करत असतो. आणि जनरली थिंग्स रिलेट्स टू इच अदर. ठीक आहे, सर फ्रेंड्स तुम्हाला इथे निफ्टीमध्ये मी ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो. निफ्टीची जी लेवल आहे, निफ्टीची क्लोजिंग जी होती फ्रेंड्स ती ऑलमोस्ट 24,200च्या आसपास होती. ठीक आहे, तर निफ्टीमध्ये अगेन मी सेम लेवल 24,333ची. ठीक आहे, येस. सो 24,333 आणि डाऊन साईडला निफ्टीमध्ये 24,000 111. थोडीशी रेंज मोठी आहे फ्रेंड्स. ठीक आहे, येस. आता तुम्हाला थोडंसं इझी होईल कळायला. ओके फ्रेंड्स, सो 24,333 अपसाईडला लेवल आहे. ऑब्वियसली आपली जी अल्टिमेट लेवल आहे बुलिशचा मार्केट बुलिश होण्यासाठी ती आहे 24,444. मी ते तुम्हाला ड्रॉ पण करून दाखवतो थोडंसं जस्ट फॉर युअर नॉलेज, एक अंदाज येण्यासाठी. ठीक आहे, सो ही जी लेवल आहे वरची 24,111. ओके, ही जी लेवल आहे दिस इज द इम्पॉर्टंट लेवल. ठीक आहे, बट इंट्राडेसाठी अँड सिन्स उद्या निफ्टीची मंथली एक्सपायरी पण आहे, सो 24,333 फर्स्ट रेजिस्टन्स आपण कन्सिडर करून चालणार आहोत. आणि डाऊन साईडला 24,111. ठीक आहे फ्रेंड्स, सो ही निफ्टीच्या लेवल्स झाल्या. आता वळूया बँक निफ्टीकडे. ओके, सो बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं
तर फ्रेंड्स, आज मंथली एक्सपायरी बँक निफ्टीची संपलेली आहे आणि आता नेक्स्ट एक्सपायरी 24 डिसेंबर, ठीक आहे, बँक निफ्टीची अशी आहे. सो आज जर बघितलं असेल तर ऑप्शन बायर्स लिटरली म्हणजे दिवसभर निघून जातो. म्हणजे ऑलमोस्ट मधल्या काळामध्ये म्हणजे एक 12:15 नंतर एक थोडीशी मुवमेंट आली होती. 2 कॅन्डल 2 ते ऑलमोस्ट 3 म्हणजे पाऊण ते 1 तासासाठी 3 ते 4 कॅन्डलसाठी मॅक्सिमम आपण म्हणू शकतो अप अँड डाऊन दोन्ही पकडलं तर. ते सगळं अदानी ड्रामामुळे, अदानीच्या शोमुळे ते वरती गेलं, मार्केट शूटअप झालं वगैरे. बट असं ती जर समजा न्यूज एक एक्झाम्पल जर आली नसती तर ओव्हरऑल मार्केट फुल्ली साईडवेज होण्याच्या तयारीमध्ये होतं. ठीक आहे. सो बँक निफ्टीची मी तुम्हाला अपसाईडची रेजिस्टन्स लेवल सांगतो फ्रेंड्स. अपसाईडला रेजिस्टन्स आहे 52,555 ओके. सो 52,555 अँड डाऊन साईडला बँक निफ्टीची लेवल आहे 52,052 ओके. 52052 ओके. वन्स अगेन 52052 ओके. सर जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स इथे तर ही अशी लेवल 52,052 म्हणजे 52,052 ही लेवल याच्यासाठी दिलेली आहे की आज पण जर तुम्ही बघितलं असेल फ्रेंड्स तर त्या लेवलला मल्टिपल टाइम्स इथे मार्केटने टेस्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि 52,000 हा एक सायकोलॉजिकल हर्डल पण आहे टुवर्ड्स डाऊन साईड, डाऊनला ब्रेकडाऊन म्हणजे डाऊन ट्रेंडला ब्रेकडाऊन देण्यासाठी. सो 52,052 ही डाऊन साईडची लेवल आहे आणि 52,555 ही अपसाईड रेजिस्टन्स आहे. सो विच एवर साईड मार्केट विल ब्रेक, दॅट साईड विल बी बेनिफिशियल फॉर ऑप्शन बायर्स. ठीक आहे. त्याच्याबद्दलचे अपडेट्स मी वेळोवेळी लाईव्ह टेलिग्रामच्या ग्रुपवरती देत राहीन. ठीक आहे. पण ते जे अपडेट्स असतील दोज आर नॉट कॉलर टिप्स. वी डोंट रन एनी कॉलर टिप्स ॲडवायझरी सर्व्हिस ऑर एनिथिंग लाईक दॅट. मी माझे पर्सनल ट्रेड्स शेअर करतो जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज. ठीक आहे. तर तेही तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करू शकता. ठीक आहे. आणि तुमच्या स्वतःचं ॲनालिसिस, फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स वापरून त्याच्यावरती योग्य ते डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे फ्रेंड्स. आणि मेसेज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. काही व्हिडिओतून नॉलेजमध्ये किंवा ओव्हरऑल मार्केटच्या बिहेवियरबद्दल काही समजलं असेल, काही नॉलेजमध्ये गेन झालं असेल. ठीक आहे. तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तेही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यांचं उत्तर दिलं जाईल. आणि ट्रेड करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा, स्टॉक मार्केटचं नॉलेज घेत राहा, शिकत राहा. ठीक आहे फ्रेंड्स. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.